Hi, this is ZBPS Daudgaon. Today we are starting our daily activity. One day, one structure. We have taken challenge of 100 days, 100 structures, and today is our day 84. 84वा दिवस आज आहे. आणि आज आपण घेतोय वाय. वाय म्हणजे का. हे जे WH वर्ड आहे यापासून तयार होणारे क्वेश्चन्स, पण कोणत्या काळातले? कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळातले. ठीक आहे, कंटिन्युअस. मग कंटिन्युअस आला तर VING येणारच. कंटिन्युअस आला म्हणजे काय येणार? VING येणार. आणि हेल्पिंग वर्ब कोणते येणार? एम, इज, आर. हे प्रेझेंट टेन्स साठी. पास्ट टेन्स साठी कोणते? वॉज, वेअर. आणि फ्युचर टेन्स साठी शॉल बी, विल बी. ठीक आहे. आता कोणतं कोणासाठी वापरायचं हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, पुन्हा रिपीट करत नाही. तर या ठिकाणी पहिलं वाक्य आपण थोडं समजून घेऊया. तू का क्रिकेट खेळत आहेस? तू का क्रिकेट खेळत आहेस? मग आता सुरुवात कशाने होणार? व्हाय. मग आता तू म्हणजे कोण? यू. मग यू साठी एम, इज, आर पैकी काय येणार? आर. वाक्य होईल वाय आर यू. आणि क्रिकेट खेळत आहेस म्हणल्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल प्लेइंग क्रिकेट. वाय आर यू प्लेइंग क्रिकेट. हे झालं प्रेझेंट टेन्सचं वाक्य. तू का क्रिकेट खेळत आहेस. आपल्याला म्हणायचंय तू का क्रिकेट खेळत होता म्हणल्यानंतर मग आता वॉज आणि वेअर. वॉज आणि वेअर. मग यू साठी आपल्याला वॉज घ्यावं लागेल का वेअर घ्यावं लागेल? वेअर. मग आपलं वाक्य तयार होईल वाय वेअर यू प्लेइंग क्रिकेट. वाय वेअर यू प्लेइंग क्रिकेट. आता तिसरं वाक्य तू का क्रिकेट खेळत असशील. तू का क्रिकेट खेळत असशील. मग आपलं वाक्य तयार होईल असशील म्हणल्यानंतर शॉल बी, विल बी वापरायचे आपल्याला. यू आल्यामुळे आपल्याला काय वापरावं लागेल? विल. वाय विल यू बी प्लेइंग क्रिकेट. कसं वाक्य तयार होईल? वाय विल यू बी प्लेइंग क्रिकेट. तू का क्रिकेट खेळत असशील. अशा पद्धतीने आता आपल्याला एक एक वाक्य घ्यायचं आहे. पहिलं वाक्य आय, हा जो सब्जेक्ट आहे तो घेऊन करूया आपण. मी का वाक्य बनवत आहे. सांगा, मी का वाक्य बनवत आहे. Why am I making sentence? मी का वाक्य बनवत होते. Why was I making sentence? मी का वाक्य बनवत असेल. Why shall I be making sentence? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. चला दुसरं वाक्य आहे आम्ही का ओरडत आहोत. सगळ्यांचे हात वर पाहिजे. ज्यांना ज्यांना कळालं नाही त्यांनी समजून घ्या. नाही कळालं तिथे विचारा. आम्ही का ओरडत आहोत. सांगा बरं आरती दीदी, आम्ही का ओरडत आहोत. Why are we shouting? आम्ही का ओरडत होतो. Why were we shouting? आम्ही का ओरडत असू. Why will we be shouting? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. चला पुढचं वाक्य ते का हसत आहेत. ते का हसत आहेत. सांगा तुम्ही, ते का हसत आहेत. Why are they laughing? ते का हसत होते. Why were they shouting? व्हेरी गुड. ते का हसत असतील. काय? बघा मी हो म्हणायलो पण तुमचं लक्ष आहे. आपल्याला शाउटिंग नाही घ्यायचं, लाफिंग घ्यायचं. पुन्हा एकदा सांगा, ते का हसत होते. Why were they laughing? शाबास. ते का हसत असतील. Why will they be laughing? शाबास. व्हेरी गुड. क्लॅप फॉर हिम. चला पुढे जाऊया आपण. आताच झालं आपले क्रिकेटच्या बाबतीतलं वाक्य. आता पुढचं घेऊया आपण. आता नॉटचा वापर करून घेऊया. तो का अभ्यास करत नाही. तो का अभ्यास करत नाही. सांगा बरं संध्या दीदी तुम्ही, तो का अभ्यास करत नाही. Why is he not studying?
तो का अभ्यास करत नव्हता? Why was he not studying? तो का अभ्यास करत नसेल? Why will he not be studying? व्हेरी गुड, क्लॅप फॉर हर. बघा याच्यानंतर ती का वाचन करत नाही? ती का वाचन करत नाही? सांगा माऊली. हा. Why is she not reading? ती का वाचन करत नसेल? Why सॉरी. ती का वाचन करत नव्हती? Why was she not reading? हा. ती का वाचन करत नसेल? Why will she not be reading? व्हेरी गुड, क्लॅप फॉर हिम. शाबास. आता आपण इटचा वापर करून एक वाक्य करूया. ते का हलत नाही? बघा एखादी वस्तू आहे आणि ती का हलत नाही, आपल्याला विचारायचे की ती किंवा ते का हलत नाही. सांगा श्रावणी दीदी, सांगा तुम्ही. Why is it not moving? हा. ते का हलत नव्हते? Why was it not moving? हा. नव्हते म्हणता येणार नाही आपल्याला, नव्हतं. ते का हलत नव्हतं? पुन्हा एकदा सांगा. Why was it not moving? हा. ते का हलत नसेल? Why will it not be moving? व्हेरी गुड, क्लॅप फॉर हर. शाबास. चला आता पुढचं. दिव्या मला का पाठिंबा देत नाही? चला हे वाक्य कोणाचं होतं तिलाच विचारूया आपण. दिव्या मला का पाठिंबा देत नाही? सांग. Why is Divya not supporting me? व्हेरी गुड. दिव्या मला का पाठिंबा देत नव्हती? Why was Divya not supporting me? व्हेरी गुड. दिव्या मला का पाठिंबा देत नसेल? Why will Divya not be supporting me? व्हेरी गुड, क्लॅप फॉर श्रावणी. सॉरी ईश्वरी. श्रावणी पहिल्यांदा होती, दुसऱ्यांदा ईश्वरी होती. छान. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही वाक्य या ठिकाणी सांगितलेले आहेत. तुम्हाला आता गरज काय आहे? आज घरी गेल्यानंतर 30 वाक्य तुम्ही स्वतः बनवायचे. वेगवेगळे व्हर्ब वापरा. तुम्हाला 150 व्हर्ब दिलेले आहेत. आणखीन तुम्हाला आता 50 व्हर्ब मी आज संध्याकाळी पाठवणार आहे. नवीन व्हर्ब वापरा. आणि वाक्य करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये तसं वाक्य बोलतो का याचा उपयोग करा. आता जास्त काचे जे वाक्य आहेत त्याच्यामध्ये नॉटचा वापर केला जातो. घरी गेले आई आपल्याला म्हणती तू का जेवण करत नाही? आपण जेवण जर करत नसतो तर लगेच आपल्याला आई म्हणते तू का जेवण करत नाहीत? लगेच आपल्याला ते इंग्लिशमध्ये करता आलं पाहिजे. वाय आर यू नॉट इटिंग? संध्याकाळी आपण झोपत नसलो की लगेच पप्पा आपल्याला म्हणतात माऊली तू का झोपत नाहीस? म्हणजे आपण नॉटचा वापर जास्त करतो व्हायच्या वाक्यांमध्ये. तसं तुम्ही करताना नॉटचा वापर जास्त करायला पाहिजे. लक्षात आलं का तुम्हाला? अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी 30 वाक्यांचा सराव करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू.